Hi everyone, welcome to RS Star Chemistry. Today's session I am going to discuss easily explain classification of organic compound. आज मी तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड अगदी डिटेलमध्ये अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंड इन दिस कंपाऊंड देर इज टू टाइप्स. फर्स्ट वन इज असायक्लिक कंपाऊंड आणि सेकंड वन इज सायक्लिक कंपाऊंड. In this cyclic compound there is two types. First one is homocyclic compound and second one is heterocyclic compound. In a homocyclic compound, in this compound there is two types. First one is acyclic compound and second one is aromatic compound. In this aromatic compound there is two types, benzenoid and non-benzenoids. And heterocyclic compound, this heterocyclic compound there is two types. First one is heterocyclic aromatic compound and heterocyclic non-aromatic compound. हे आपल्याला काय करायचं आहे, वन बाय वन बघायचं आहे. बघूया आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड. आता ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये सुरुवातीला जो टाईप आहे तो काय आहे, असायक्लिक कंपाऊंड. त्यालाच आपण म्हणतो ॲलिफॅटिक कंपाऊंड. आता असायक्लिक आणि ॲलिफॅटिक कंपाऊंड म्हणजेच काय, तर स्ट्रेट चेन कंपाऊंड, ओपन चेन कंपाऊंड. जे ओपन चेन कंपाऊंड आहे त्याला आपण काय म्हणतोय, तर ॲलिफॅटिक किंवा असायक्लिक कंपाऊंड. स्ट्रेट चेनमध्ये प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन ज्या कार्बनच्या तुम्हाला चेन बघायला मिळतील ते जे स्ट्रेट चेन असतील ते सर्वच्या सर्व असायक्लिक कंपाऊंड आहेत. यालाच आपण ॲलिफॅटिक म्हणतो. याच्यामध्ये ब्रांच चेन म्हणतो, याच्यामध्ये ब्रांच चेन कंपाऊंड. मग ब्रांच म्हणजे काय, तर ज्यावेळेस आपण ही चेन आहे या चेनमध्ये जर कार्बन ॲटम आहे त्या कार्बन ॲटमला तर एखाद्या दुसऱ्या कार्बनची जर काय असेल ब्रांच असेल, हा ग्रुप अटॅच असेल या कार्बनला, तर याला काय म्हणतो आपण, ब्रांच चेन कंपाऊंड. नेक्स्ट वन सायक्लिक कंपाऊंड. या सायक्लिक कंपाऊंडलाच आपण काय म्हणतो, क्लोज्ड चेन कंपाऊंड. जो सायक्लिक कंपाऊंड म्हणजेच काय, जर वन ॲटम म्हणजे कोणताही एक ॲटम इज अटॅच्ड टू अदर ॲटम आणि हा जर अटॅच अदर ॲटम टू फॉर्मेशन ऑफ रिंग स्ट्रक्चर आणि जर एक रिंग स्ट्रक्चर तयार होत असेल तर आपला आपण काय म्हणतो, सायक्लिक किंवा क्लोज्ड चेन कंपाऊंड. इन दिस सायक्लिक कंपाऊंड देर इज टू टाइप्स, होमोसायक्लिक अँड हेटेरोसायक्लिक. आपण होमोसायक्लिक कंपाऊंड पाहायचं आहे. तर होमोसायक्लिक कंपाऊंड म्हणजे काय, तर होमो म्हणजे सेम आणि हेटेरो म्हणजे डिफरंट. आता होमो म्हणजे सेम, सेम म्हणजेच काय, तर ह्याचा जो सायक्लिक कंपाऊंड तयार झालेला आहे, हा सायक्लिक कंपाऊंड फॉर्मेशन झालेला आहे, इट इज मेड अप ऑफ ओनली कार्बन ॲटम. हा ओनली अँड ओनली कार्बन ॲटमने काय केलेलं आहे, फॉर्मेशन झालेलं आहे. यालाच काय म्हणतो आपण, होमोसायक्लिक कंपाऊंड. इन दिस होमोसायक्लिक कंपाऊंड देर इज टू टाइप्स. फर्स्ट वन अलिसायक्लिक आणि सेकंड वन इज अरोमॅटिक. तर अलिसायक्लिक म्हणजे काय, तर ॲलिसायक्लिक हा काय करतो, तर ॲलिफॅटिकच्याच प्रॉपर्टी दाखवतो. बट याच्यामध्ये जो ॲलिसायक्लिक कंपाऊंड आहे तो फक्त काय असेल, रिंग स्ट्रक्चर असेल आणि रिंग स्ट्रक्चरमध्ये हा जो कार्बन ॲटम आहेत 1 2 3 4 5 6 हे एकमेकांना काय आहेत, अटॅच आहेत. याला काय म्हणतो, अलिसायक्लिक म्हणतो. किंवा हा आहे सायक्लोहेक्झेन, म्हणजेच हा कार्बन 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 फक्त ओपन नाही आहे, क्लोज्ड चेनमध्ये आहे. आणि हा काय आहे, सायक्लोहेक्झिन. काय आहे, सायक्लोहेक्झिन. याला काय म्हणायचं, अलिसायक्लिक कंपाऊंड. हा असेल सायक्लोहेक्झेन. आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ शकतो, कोणतेही एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. हा काय असेल, सायक्लोब्युटेन आहे. हे आहेत काय, ॲलिसायक्लिक कंपाऊंडचे एक्झाम्पल, सायक्लोहेक्झेन, सायक्लोहेक्झिन आणि सायक्लोब्युटेन. आता होमोसायक्लिकमध्ये काय आहे, ॲरोमॅटिक. आता ॲरोमॅटिक कधी म्हणतो, तर ॲरोमॅटिकमध्ये 4n+2 हुकेल रूल प्रमाणे आपण काय काढतोय, तो ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे का नाही हे आपण नेहमी बघत आलो, तो कंपाऊंड ॲरोमॅटिक आहे की नाही. पण आपल्याला एकदम साध्या पद्धतीने बघायचं झालं तर आपल्याला इथं काय बघायचं आहे, जो ॲरोमॅटिक कंपाऊंड असतात ते काय असतात, तर त्याला स्पेशल स्टॅबिलिटी आहे. आहे त्याला स्पेशल स्टॅबिलिटी आहेत. फॉर एक्झाम्पल जर काय बघतो आपण, नेहमी ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये आपण बेन्झिन बघत आलोय. म्हणजेच हा जर बेन्झिन असेल, बेन्झिन कशाला म्हणतो आपण, जर सायक्लिक रिंग आहे पण सायक्लिक रिंगमध्येच आपण अल्टरनेटिव्ह डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड आहे. बघा
हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल. जर अल्टरनेटिव्ह डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड असेल तर ते स्ट्रक्चर काय आहे, तर ॲरोमॅटिक स्ट्रक्चर आहे. आणि हे कोणत्या रूलने काढलेलं आहे, तर हुकेल रूल प्रमाणे आपण हा ॲरोमॅटिक सांगतो. म्हणजे ह्याला काय, हॅव ए स्पेशल स्टॅबिलिटी आहे. मग ह्या ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे, त्या ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये 2 टाईप आहेत. In this aromatic compound there is 2 types. First one is benzenoid आणि second one is non-benzenoid. मग बेन्झिनॉइड कोणाला म्हणायचं आणि नॉन बेन्झिनॉइड कोणाला म्हणायचं? तर बेन्झिनॉइड कोणाला म्हणतात, तर बेन्झिनॉइड म्हणजे द कंपाऊंड कंटेनिंग बेन्झिन रिंग. असे कंपाऊंड की त्याच्यामध्ये काय असले पाहिजे, तर बेन्झिन रिंग. आता ऑलरेडी हा एक काढलं स्ट्रक्चर, तर हे काय आहे, बेन्झिन आहे. आणि हा जर बेन्झिन एकमेकांना जर काय केले असेल, अटॅच केले असेल, तर हे स्ट्रक्चर काय झालं, नॅफ्थॅलिन. म्हणजे ह्याला बेन्झिन अटॅच, कंपाऊंड कंटेनिंग बेन्झिन रिंग. नॉन बेन्झिनॉइड कशाला म्हणायचं, तर नॉट कंटेनिंग बेन्झिन रिंग. बघा आता जर मी हा स्ट्रक्चर काढते, हा बेन्झिन रिंगच आहे, बट इथं काय करते मी, हा OH देते. काय आहे इथं, OH आहे. मग OH जो आहे तर याला काय केलेलं आहे, अटॅच आहे. हा जो फंक्शनल ग्रुप आहे हा काय केलाय, sp2 हायब्रिडायझ्ड कार्बनला अटॅच आहे. आणि जर हा फंक्शनल ग्रुप sp2 हायब्रिडायझ्ड कार्बनला अटॅच असेल तर हे स्ट्रक्चर काय आहे, बेन्झिन स्ट्रक्चर म्हणजेच ॲरोमॅटिक स्ट्रक्चर होत नाही. जर हा फंक्शनल ग्रुप sp3 कार्बनला अटॅच असेल तरच हा काय होतो, तर हा ॲरोमॅटिक स्ट्रक्चर होतं. म्हणजे हे काय आहे, नॉट कंटेनिंग बेन्झिन रिंग. किंवा आणखी एक बघूया आपण एक्झाम्पल, 1 2 3 4 5 6 आणि 7 मध्ये. आणि आपण काय करूया, इथं डबल बॉन्ड करूया, डबल बॉन्ड O. ॲक्च्युली तुम्हाला अल्टरनेटिव्ह दिसेल, म्हणजे एक डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड. पण हा काय आहे, नॉन कंटेनिंग बेन्झिन रिंग. बेन्झिन रिंग नाही आहे ही. एक हा डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल, परत हा डबल आहे, पण हा काय आहे, बेन्झिन रिंग नाही. म्हणून याला काय म्हणतो आपण, नॉन बेन्झिनॉइड. नेक्स्ट बघूया आपण हेट्रोसायक्लिक. हेट्रो म्हणजे काय, तर हेट्रो म्हणजे डिफरंट. हेट्रो म्हणजे काय आहे, तर हेट्रो डिफरंट म्हणजे ऑल अदर ॲटम प्रेझेंट. समजा आता हा बेन्झिन रिंग आहे आणि हा बेन्झिन रिंग, बेन्झिन असू द्या किंवा सायक्लोहेक्झिन रिंग असू द्या, किंवा आता हा जी सायक्लोहेक्झिन रिंग होती ह्याच्यामध्ये काय केले, कार्बनच्या ऐवजी काय आहे, नायट्रोजन ॲटम मी ॲडिशन केलं. म्हणजेच काय, ऑल अदर ॲटम प्रेझेंट. ह्या रिंगमध्ये काय केले, कार्बनच्या ऐवजी जर ऑक्सिजन असेल, सल्फर असेल किंवा नायट्रोजन असेल, ऑल अदर ॲटम जर प्रेझेंट असेल तर आपण याला म्हणतो हेट्रोसायक्लिक. मग ह्या हेट्रोसायक्लिकमध्ये आपण हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक बघितलेलं आहे आणि हेट्रोसायक्लिक नॉन ॲरोमॅटिक. आता हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक स्ट्रक्चर कोणकोणते आहेत, आता हेट्रोसायक्लिक म्हणजे कळालं, हेट्रो म्हणजेच जे रिंग आहे त्या रिंगमध्ये अदर ॲटम प्रेझेंट आहे. जर फॉर एक्झाम्पल बघा, हा जर स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर काढते मी कशाचं आहे, फ्युरॅनचं स्ट्रक्चर आहे. आता याच्यावरती हा लोन पेअर आहे. आता हा ॲरोमॅटिक स्ट्रक्चर आहे. मग ॲरोमॅटिक कशावरून काढलं, मी काय सांगितलं, ॲरोमॅटिक स्ट्रक्चर काढायचं कशावरून काढतो, हुकेल रूल प्रमाणे काढलेलं आहे. मग याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह बॉन्ड आहेत, हा डबल बॉन्ड, सिंगल, डबल आणि याच्यावरचे लोन पेअर. म्हणजे टोटल जो बॉन्ड फॉर्मेशन आहे म्हणजे 4n+2 नुसार हा काय आहे, ॲरोमॅटिक कंपाऊंड फॉर्मेशन होतं. त्यानंतर आणखी एक कंपाऊंड बघूया, थायोफिन. याच्यावरतीही काय आहे, लोन पेअर आहे. त्यानंतर पिरिडिन, त्यानंतर हा काय आहे, थायोफिन किंवा पिरिडिन. पिरिडिन कसं आहे, तर या पद्धतीनं आहे, या पद्धतीनं पिरिडिन. याला म्हणतो आपण हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक. आता हेट्रोसायक्लिक नॉन ॲरोमॅटिक मध्ये कोणते कंपाऊंड आहेत, तर नॉन ॲरोमॅटिक म्हणजे अल्टरनेटिव्ह डबल बॉन्ड नाहीये. याच्यामध्ये बघा, याला म्हणतो आपण टेट्रा
टेट्राहायड्रोफ्युरॉन. काय आहे? टेट्राहायड्रोफ्युरॉन. किंवा पायप्रिडिन. पिरिडिन सारखाच आहे पण अल्टरनेटिव्हली सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्ड नाही, म्हणजे याला काय म्हणतो आपण? पायप्रिडिन. हे आपण काय बघितलेलं आहे? टोटल ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. बघूया आपण आणखी एकदा. काय बघितलं आपण? ऑर्गॅनिक कंपाऊंड, त्याचे 2 टाईप. याच्यामध्ये टोटल सायक्लिक कंपाऊंड बघितला. सायक्लिक कंपाऊंडमध्ये त्याचे 2 टाईप, होमोसायक्लिकमध्ये अलिसायक्लिक आणि ॲरोमॅटिक बघितलं. ॲरोमॅटिकमध्ये बेन्झिनॉइड आणि नॉन बेन्झिनॉइड बघितलं. आणि हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे. ह्या हेट्रोसायक्लिक कंपाऊंडमध्ये हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक आणि हेट्रोसायक्लिक नॉन ॲरोमॅटिक हे कंपाऊंड बघितले. जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.